मी आता जे काही सांगणार आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घे. हो बोला. मी आता विहंगकडे आलोय. म्हणजे मी विहंग बरोबरच आहे. मंजिरी, मधुरा. काय झालंय? काय झालंय? मला मला स्पष्टपणे सांगाल का? मधुरा आपल्याला सोडून गेली. मंजिरी, तिचा खून केलाय कोणीतरी. हॅलो मंजिरी. मंजिरी, अगं वंसा, वंसा लवकर या. मंजिरी, तुम्हाला हे सगळं कॉम्प्लिकेटेड नाही वाटत? म्हणजे बघा ना, हे सगळं विचित्र आहे. आय एम कन्फ्युज. विहंग भोसले हा मुधोळकरांचा मित्र आहे, तसाच तो मयत मिसेस भोसलेचा नवराही आहे. मुधोळकरांची पत्नी ही मयत मिसेस भोसलेची बहीण, जिला भेटायला प्रिया आली होती, जी मुधोळकरांच्या घरी राहते. इथेच तर सगळं कन्फ्युजन आहे. म्हणजे सर, ह्या दोन मित्रांनी या दोघी बहिणींशी लग्न केले, म्हणजे साडू आहेत हे दोघं. तेवढं समजतं मला. हे वरवर दिसतंय त्यापेक्षा आत खूप निराळं आहे. खूप चॅलेंजिंग केस आहे आपल्यासाठी. म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, हो ना? हो. एक्सक्यूज मी, तुमची काही हरकत नसेल तर मी जाऊ शकतो का? नाही, झालंय असं की मी घरी फोन करून ही बातमी कळवल्यानंतर मंजिरीला, आय मीन मधुराच्या बहिणीला चक्कर आली आहे बहुतेक. म्हणजे मला माहित नाही नक्की काय झालं, पण मला जावं लागेल. मधुराची बहीण म्हणजे तुमची मिसेस, राईट? हो. नाही, मग तुम्हाला जावंच लागेल. बायकोला सांभाळणं महत्वाचं, आणि या अशा कठीण प्रसंगात तुम्ही तिच्यासोबत असणं फार गरजेचं आहे. मी प्रियाला बरोबर नेऊ शकतो का? का? अरे हो, त्या तुमच्याच घरी असतात नाही का? हे असं होतं, माझं विसरायला होतं मला. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. हा, एक मिनिट, त्यांना अधूनमधून चौकशीसाठी यावं लागेल. मंजिरी, ए मंजिरी, अगं काहीतरी बोल ना बाई. आम्हाला कसं कळणार ग तू सांगितल्याशिवाय? काही कळायलाच मार्ग नाहीये. हो, काय करायचं आता? ए पोरी, अगं बोल ना काहीतरी. शाले, अगं तिला विचारण्यापरीस सत्यालाच परत फोन लाव की. अहो तेच करत होते मगापासून, त्याचा नॉट रिचेबल येतोय. मला काही कळतच नाहीये नेमकं त्यांनी काय हिला सांगितलं फोनवर. मधुराच्या नावाने ओरडली आणि बेशुद्ध पडली. आता बघते तर उठून अशी सुंदरपणे बसून आहे मुलगी. काय काहीच बोलत नाही. कसं कसं समजायचं? मंजिरी बोल ना काहीतरी, काय झालंय? मी बोलते. मंजिरी, अगं काय झालं? हा, काय झालं ते सांग की. मधुराला काय झालंय का? अगं पोरी, तू काही बोलली नाहीस तर कसं करणार आम्हासनी? हा, बोल पोरी, बोल, म्हणजे तुला बी बरं वाटेल आणि आम्हाला. काय झालंय सांग, सांग पोरी, काय सत्या, अरे काय झालं? तू काय सांगितलं तिला फोनवरती? अशी का बसली आहे? अगं शाले थांब, तू थांबलीस तर तो बोलेल की. अहो पण घरच्यांच्या जीवाला घोर लागतो, ह्यांना समजत नाही का? एक फोन नाही साधा करून सांगता येत तर आता सुद्धा 10 वेळा विचारते, काही बोलायला तयार नाही हा मुलगा. सांग ना सत्या. प्रिया, तुला जर काही माहिती असेल तर तू तरी सांग ना ग. मावशी, मावशी, मधुराचा खून झालाय. कधी झालंय? कसं झालं? मला काही नाही माहित. मला आत्ताच्या आत्ता तिथे घेऊन जाऊ शकता?
यमराव सांभाळत होता. खरं तर मी हे असं सांगणं योग्य होणार नाही, कारण हे दुःख आयुष्यभराचंच असतं ना. पण जे आता समोर आलंय ते स्वीकारायला हवंच ना. मधुरा आज या जगात नाही, हे सत्य आहे. हे सत्य तुम्ही स्वीकारायला हवं. तुम्ही स्वीकारायलाच हवं. सांभाळा, सांभाळा, स्वतःला सांभाळा. मधुरा माझी मुलगी होती. तुम्ही सुद्धा मला माझ्या मुलासारखेच आहात. खरं तर मी तुमचं सांत्वन करतोय एका परीनं, खरंच म्हणजे मलाच कळत नाहीये. तुम्हीच मला सांगा, मी 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 काय करू? मी काय करू? कोणासाठी जगू आता? किशोरी अर्ध्यावरून साथ सोडून निघून गेली तेव्हाच वाटलं होतं की आता या जगण्याला काय अर्थ आहे. पण माझ्या या 2 पिल्लांसाठी मी आतापर्यंत जगत होतो, त्यांच्या आनंदामध्ये रमत होतो. पण आता माझ्या मधुरालाच आपल्यापासून हिरावून घेऊन त्या देवाने सुद्धा आता हे सुखी बळकावून घेतलंय. अन्याय गेलाय. खूप 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 नुकसान केलंय त्याने माझं. खूप नुकसान केलं माझं. खूप नुकसान केलं. अंजली, अंजली, काय झालं घरचं? काय झालं? आपल्या मधुराला त्याने आपल्यापासून असं हिरावून घेतलं. अरे मिस्टर मुधोळकर, तुम्ही मगाशी घरी गेला होतात ना? परत आलात ना? माझ्या बायकोला यायचं होतं, तिला घेऊन आलो. हो, ओके. आता कशा आहेत त्या? शॉक मध्ये. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर मुधोळकर. त्यांच्यासाठी हा फार मोठा आघात आहे. आम्हाला हेही कळलं की मयत मिसेस भोसले या प्रेग्नंटही होत्या. म्हणजे त्यांचं मेंटली शॉक असणं मी समजू शकतो. मला अजून एक सांगा मिस्टर मुधोळकर, त्या मगाच्या तुमच्या प्रिया मॅडम, नाही नाही तुमच्या म्हणजे मगाशी तुमच्या बरोबर ज्या गेल्या ना, त्या प्रिया मॅडम आणि मयत मिसेस भोसले यांचे संबंध कसे होते? नाही म्हणजे त्या प्रिया मॅडम तुमच्या घरी राहतात, त्या तुमच्या आईच्या खास मैत्रिणीची मुलगी वगैरे, हे सगळं मला माहिती आहे. मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की मयत मिसेस भोसले आणि प्रिया मॅडम त्यांची काही खास मैत्री किंवा सख्य वगैरे होतं का? म्हणजे जनरली बायकांचं हसतं तसं किटी पार्टीला जाणं, तासनतास गप्पा मारणं, नवऱ्याच्या खागाळ्या करणं वगैरे, म्हणजे तसं काही होतं का? नाही नाही, तसं काही नव्हतं. त्यांची फक्त ओळख होती एकमेकीची. मस्त मुधोळकर, त्यांची ओळख होती ते तर मलाही माहिती आहे. आज ते इथे कसं? मला नाही माहित. माझं अजूनही तिच्याशी काहीच बोलणं झालेलं नाही. अजून नाही झालं? कमाल आहे मिस्टर मुधोळकर. तुम्ही मगाशी घरी जाताना एकत्रच गेलात ना? तेव्हा गाडीत तुमचं काही बोलणंच झालं नाही? घरी जाईपर्यंत गप्प गप्प गेला? हे बघा, प्रिया शॉक मध्ये आहे, त्यामुळे आमच्यात असं काहीच बोलणं झालं नाही. प्रिया मॅडम शॉक मध्ये, तुमच्या मिसेस शॉक मध्ये, तुम्ही शॉक मध्ये नाही. तुम्ही शॉक मध्ये नाही आहात, पण तुम्हाला काही माहितीच नाही. नाही कळेलच. म्हणजे उद्या सकाळीच पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो, तेव्हा कळेलच. सत्यजित, मला खूप भीती वाटते. मला माहिती नाही
मला या सगळ्यामध्ये का मी शांत हो. आता आपण आपल्या घरी आलोय ना, तुला काही होणार नाहीये प्रिया. हं? काही नाही होणार तुला. मला फक्त एवढंच सांग की नेमकं काय झालं. खरं तर काय झालं मला सुद्धा कळत नाही. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. ऐकतोय माझा काही संबंध नाही. मी काही केलेलंच नाहीये. मला समजत नाही. मी प्रिया, कोण म्हणतंय तू काही केलंय? मला एकच सांग, तू विहंगच्या घरी का गेली होती? मधुराला भेटायला गेले होते. पण का? कारण तिचाच मला फोन आला होता. तिने मला भेटायला बोलवून घेतलं. तुला मी भेटायला आले होते ना, त्यानंतर मी तिला भेटायला गेले. हे सगळं हे एवढं तरी असंच घडलंय. मी शपथ घेऊन सांगते, मी काही कमी किंवा जास्ती सांगत नाहीये तुला. बर बर, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू आता शांतपणे झोप. हं? सतीश, मला एकटीला झोप नाही लागणार इकडे. मला सतत मधुराचा चेहरा डोळ्यासमोर दिसतोय. तू प्लीज थांब ना माझ्या बरोबर. प्लीज थांब प्लीज. अगं प्रिया, मी कसं थांबू इथे? खाली पिल्लू एकटी आहे की नाही, मला जावं लागेल. तू एक काम कर ना, तू आईच्या खोलीत जाऊन झोप. हं? तिथे मावशी मंजिरी पण आहे. त्यांना माझ्यामुळे त्रास नको. नाही, मी एक काम करते. मी आज रात्री झोपणारच नाही. मी जागी राहते, लाईट ऑन ठेवते. कारण मी झोपले ना तर माझ्या डोळ्यासमोर सतत मधुराचा चेहरा. प्रिया, काहीही होणार नाहीये, शांत हो. मी आत्याला पाठवतो तुझ्यासोबत. तिथे थांबेल रात्रभर. ओके, चल. प्लीज लवकर पाठवतील. हो. कशी आहे प्रिया आता? घाबरली प्रचंड. आज आत्याला तिच्या खोलीतच झोपायला सांग. निदान तिला शांत झोप तरी लागेल. मी आहे आतमध्ये. सत्या, तू विचारलं नाहीस तरी सांगणं माझं काम आहे म्हणून सांगते. मंजिरीची अवस्था सुद्धा तशीच आहे रे. अजून रडली नाहीये पोर. मी एक सांगितलं तर ऐकशील माझं? काय? हे बघ, तुझे तिच्यावर जे काही आरोप आहे, तुझं जे काही म्हणणं आहे, ते काही दिवसांसाठी थोडं बाजूला ठेव ना. ती पोर जे काही भोगतीये ना, ते खूप भयानक आहे रे. सामान्य माणूस हे नाही सहन करू शकणार. ती जे काही भोगते ती तिच्याच कर्माची फळ आहे ताई. नाही नाही नाही, एक मिनिट. मला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये सध्या. फक्त मी जे काही तुला सांगायचा प्रयत्न करतेय ना, ते समजून घे. अरे, आपली सख्खी धाकटी बहीण अशी अचानक जाणं हा केवढा मोठा धक्का असेल तिच्यासाठी. थोडा विचार कर ना. आणि जेव्हा बाळाची आई अशा तणावातून जात असते ना, तेव्हा त्याचे परिणाम बाळावरही दिसतात. माझी एकच विनंती आहे सध्या, हे जे तुझे नियम आहेत ना, हे काही दिवसांसाठी शिथिल कर ना. तिला तिच्या बाळाबरोबर जास्त वेळ राहू दे. कदाचित त्यामुळे तिच्या मनावरचा ताण कमी व्हायला मदत होईल. आणि फक्त तिच्यासाठीच नाही, अरे आपल्या पिल्लूसाठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. थोडक्यात काय, शेवटी सगळी तडजोड मीच करायची. ठीक आहे, केली तडजोड. कारण तुम्हा सर्वांना मी कितीही अमानुष वाटत असलो तरी तसा मी नाहीये. आणि जिथे माझ्या मुलीचा प्रश्न आहे तिथे तर नाहीच. जाऊन सांग तिला. एक मिनिट सध्या.
हे नियम करताना तू मला विचारलं नव्हतास, तेव्हा तूच तिला ठणकावून सांगून आला होतास ना. मग आता हेही तूच सांगून ये. ज्याने नियम केले त्यांनीच ते बदलले असं सांगणं उत्तम. आपल्या दोघांमध्ये छोटा विहंग येणार आहे. मधुरा, तू खरं सांगतेस? तू आई आणि मी बाबा होणार? मधुरा, विहंग? अरे अरे सोड मला. अर्थात ती माझ्यासारखीच असणार. कारण कसं आहे ना, दोन दोन मधुरा सांभाळणं माझ्यासाठी खूप कठीण होऊन जाईल. विहंग बघ बघ बघ. ऐक ना, आज नको ना जाऊ. मी आज संध्याकाळी ऑफिसवरनं लवकर यायचा प्रयत्न करतो. मी आल्यावर आपण मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जाऊया. मधुरा, विहंगराव, कालपासून काही खाल्लेलं नाहीये तुम्ही. घ्या, थोडं दूध तरी पिऊन घ्या. घ्या. विहंगराव, काय म्हणते मी? हे झालं ते घडून गेलं ना, अन्नाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? सावरा सावरा, स्वतःला सावरा. मला माहितीये बाबा, मधुरा रोज सकाळी माझ्यासाठी ग्रीन टी करायची. मी सकाळी 6:15 उठून जॉगिंगला जातो, 7:30 परत येतो. लग्नानंतर मधुराला जेव्हा हे कळलं ना, तेव्हा रोज सकाळी 7:30 माझ्यासाठी ग्रीन टी तयार असायचं. गंमत बघा ना, लग्नाच्या आधी सकाळी 10:30च्या आधी कधीही न उठणारी मधुरा लग्नानंतर माझ्यासाठी रोज सकाळी 6:30 उठायची. खूप खूप प्रेमाने बांधत होतो आम्ही आमचा संसार. एक एक क्षण, एक एक आठवण आम्ही आमच्या मनात जपून ठेवत होतो. बाबा, मधुरा जेव्हा प्रेग्नंट असल्याचं मला कळलं ना, तेव्हा मला आकाश ठेंगणं झालं होतं. खूप 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 स्वप्न पाहून आम्ही आमचं भविष्य रंगवत होतो. आम्हाला दोघांनाही ना मुलगा हवा होता. सत्यजित आणि मंजिरी वहिनींना मुलगी झाली. तेव्हा तर मधुराने एवढंही ठरवलं होतं की त्यांची मुलगी, आमचा मुलगा कुठल्या शाळेत जाईल. पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज ती या जगात नाही, आणि मी असूनही असल्यासारखा. बस करा, या आठवड्यातून बाहेर पडा. बाहेर पडायतून बाहेर पडा. जे झालं ते घडून गेलं ना, बाहेर पडायतून. नाही तर त्या आठवणी आयुष्यभर पाठलाग करत. जाणाऱ्या माणसासोबत आठवणी गेल्या असत्या तर काही प्रश्नच नव्हता. आणि मधुरा नुसती आठवणीत नाहीये माझ्या, ती माझ्या श्वासात आहे. बाबा, मधुरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण कोरलाय माझ्या मनावर. तो असा ठरवूनही नाही पुसून टाकता येणार.